माझ्या प्रिय जनतेला माझा नमस्कार। मी आपली लाडकी ताई मीना राजू भद्रे आता एक नव्याने सुरुवात करीत आहे, एक नवी जिम्मेदारी घेत आहे। या अगोदर मी धर्माबादमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत होते आणि आजही आहे। माझ्या लेखणीसाठी, माझ्या पत्रकारितेसाठी मला भरभरून सहकार्य केलं आणि यानंतरही मला करणार हीच अपेक्षा मी आपल्याकडून बाळगते। पत्रकारितेच्या माध्यमातून डिजिटल मीडियामध्ये मी लवकरच पदार्पण करणार आहे। लोकांच्या न्यायासाठी, हक्कासाठी, भ्रष्टाचारासाठी, अधिकारी भ्रष्ट नेते यांचे काळे कारनामे जनतेच्या पुढे उघडीस आणण्यासाठी, जनतेला न्याय देण्यासाठी लवकरच डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्या पुढे येत आहे। लोककल्याण समाचार या चॅनलच्या माध्यमातून मी असे प्रश्न सोडवण्यासाठी आज तत्पर झालेली आहे। माझ्या संघर्षमय जीवनामध्ये मला अनेक प्रकारच्या अडचणी आल्या। या अडचणीवर मात मी फक्त आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच करू शकलेली आहे। आणि आत्ताचा जो माझा संघर्ष आहे, जो माझा प्रवास आहे, हा स्वतःचा तर आहेच, पण त्याचबरोबर शोषित आणि वंचित यांची न्याय हक्काची बाजू एका डिजिटल माध्यमातून मांडण्यासाठी हा माझा संघर्ष आज सुरू झालेला आहे। माझ्या या संघर्षासाठी मला आपल्या आशीर्वादाची खूप गरज आहे आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करून, सबस्क्राईब करून मला तुमचे भरभरून आशीर्वाद द्यावे ही मी आज तुम्हाला विनंती करत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे लोककल्याण समाचार। आवाज वही बस अंदाज नया या ब्रीद वाक्याला समोर ठेवून मी आज पुढे जात आहे। लोककल्याण या चॅनलला जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।